नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी मला SMS टाकलेले होते की सर भाग दुसरा भाग तिसरा घेऊन या. ओके, सॉरी त्याच्यासाठी की थोडा लेट झालेला आहे. तर आपण आज विकास योजनेचा भाग 2 घेऊन आलेला आहोत. आलं का लक्षात? तर प्रथम एक गोष्ट मला सांगायची आहे की आज 2 भाग आपण घेऊन आलो आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये सांगेल ज्या योजना घेणार आहेत त्या स्पेशल कोणत्या योजना घेणार आहेत तर त्या फळ विकासाशी संबंधी ज्या योजना आहेत, जो तुमचा हॉर्टिकल्चरचा पार्ट दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये फळ विकास योजना दिला, आणि ज्या विकास योजना आहेत एक्सटेन्शन्समधल्या की त्याच्यात सुद्धा फळ विकासाच्या योजना दिलेल्या आहेत. तर त्या योजना आपल्याला आज बघायच्या आहेत. डिटेल सांगतो, प्रश्न कसे असतील तेही सुद्धा सांगतो. तर एक काम तुम्हाला करायचं आहे. सध्या आपले तुम्ही बघत असाल सबस्क्रायबर आपले 22.6 आहेत. ओके, तर आता तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर फक्त एक माझी छोटीशी विनंती रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन्स आहे त्याला ऑन करून द्या, म्हणजे माझा विकास योजनाचा तिसरा पार्टचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि एक लाईक करा, हे सगळं फ्रीमध्ये आहे, आणि एक लाईक करा, प्रत्येकाने एक लाईक करा. आलं लक्षात? बघा, योजनेला आपण सुरुवात करू. आणि आपलं एक हे आहे टेलिग्राम चॅनल आहे कृषी सेवक 2 असं टाईप करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जवळपास 28,000 सबस्क्रायबर आपले झालेले आहेत महाराष्ट्रातलं. म्हणजे आता प्रगतीपथावरला आपलं चॅनल आहे टेलिग्राम चॅनल, तेही जॉईन करा. चला जास्त वेळ घेत नाही, आपण सुरुवात करू. ओके, आजची जी पहिली योजना बघणार आहोत एकात्मिक फलोत्पादन विकास योजना. आपल्याला त्यांनी सिलेबसमध्ये दिलंय मित्रांनो फळ विकास योजना. मग फळ विकास योजनाचा महाराष्ट्राच्या ज्या काही फळ विकास योजना आहेत पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर बघायच्या आहेत. आणि IBPHचा जर आपण पॅटर्न बघितला, आपल्याला माहिती आहे की IBPHचा मी बघितला आहे की या पॅटर्नमध्ये काय करते, ज्या योजना आहेत ना तर ह्या योजना भर असते. म्हणजे तुम्ही जर आपण करंटच्या योजना बघितल्या म्हणजे ज्या AFO मध्ये आपण बघतो त्याच्यातही त्याचा विचारण्याचा जो पॅटर्न बघितला, तर त्याच पद्धतीनं ह्या ज्या आपल्याला विकास योजना दिलेल्या आहेत जवळपास 15-16 विकास योजना ज्या दिलेल्या आहेत ते मी पहिलेही सांगितलं तुम्हाला की असं एकही बुक नाही की ज्याच्यात त्या पूर्णच्या पूर्ण योजना दिल्या, 1-2 दिलेल्या आहेत. पण आपल्याला काय करायचं की आपले मार्क जाऊ द्यायचे नाही आहेत. आलं का लक्षात? आपले मार्क आपल्याला जाऊ द्यायचे नाहीत. त्याच्यामुळे मी इथं घेत आहो हा व्हिडिओ तुम्हाला विकास योजनेचा पार्ट 3 सुद्धा घेऊन येत आहो. ओके, सर्व देतो. आज आपण बघणार आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, हे अभियान बघणार आहोत. तर बघा, हे अभियान काय आहे, केव्हा चालू झालं, सगळ्या गोष्टी सांगणार. बघा, केंद्र शासनाने फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी सन 2005-06 पासून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी सुरुवात केलेली आहे. आता प्रश्न काय बनतो, पहिला इथं प्रश्न बनल की प्रश्न असा बनल की राष्ट्रीय फलोत्पादन अभियान याची सुरुवात केंद्र शासनानं केव्हा केली. तर उत्तरमध्ये तुम्हाला पहिलं राहील 2002-2003, दुसरं राहील 2003 ते 2004, तिसरं राहील 2004 ते 2005, चौथं राहील 2005 ते 2006, आणि पाचवा ऑप्शन राहील नन ऑफ दीज. असा तुम्हाला साधा प्रश्न राहील. फॅक्च्युअल प्रश्न आहे. अलग लक्षात, फॅक्च्युअल प्रश्न आहे. उत्तर काय मारायचं आहे आपल्याला, 2005 ते 2006. संपला. अलग लक्षात, संपला विषय इथं. तर हे असे आपल्याला याच्यातले प्रश्न बनतील आणि आपल्याला त्याची उत्तरं द्यायची आहेत. अलग लक्षात, 5 ऑप्शन राहणार आहेत जे मी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये पहिल्या 2-3 आहेत त्याच्यात 4च दिले होते, पण नंतर जसं आपल्याला माहिती पडलं तर आपण आता 5 ऑप्शन्स आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा देत आहोत. ओके, तर बघा, पहिलं हे झालं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान जे आहे ते 2005 आणि 2006 पासून लागू झालं. सन 2014-15 पासून 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत, म्हणजे जी काही 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम सुरू करण्यात आला. दुसरा प्रश्न, एकात्मिक फलोत्पादन अभियान विकास कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला. तर 2008-09, 2009-10, 2010-11, 2014-15. तर तुमचं उत्तर राहील 2014. प्रश्न झाला. प्रश्न तयार. एकात्मिक फलोत्पादन, नेक्स्ट प्रश्न, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत आहे. 11वी पंचवार्षिक योजना, 12वी पंचवार्षिक योजना, 10वी पंचवार्षिक योजना, 9वी पंचवार्षिक योजना, यापैकी नाही. संपला विषय. तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे.
12वी पंचवार्षिक योजना असे प्रश्न बनणार आहेत, अलग लक्षात. आणि मी अजून सांगतो तुम्हाला की तुम्ही जे काही बुक्स रेफर करत आहे, कारण मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आहे, कोणत्या बुकचं नाव घेणार नाही का काही करणार नाही आहेत, पण तुम्ही जे काही बुक रेफर करत आहात किंवा जे काही इंग्लिशमध्ये असो का मराठीत असो, 100% तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहू नका, कारण त्याच्या 100% सिलेबस दिला नाही. मग अभ्यासात जर 60% आपला 70% होणार असेल तर 100% पेपर कसा सॉल्व्ह करणार रे आपण. तुम्ही ऑब्झर्व करा तो सिलेबस दिलाय त्यानुसार आहे का त्याच्यात म्हटलं नाही आहे, अलग लक्षात. त्याच्यामुळं काय करायचं आहे तुम्हाला, कॉम्पिटिशन बिन जास्त आहे, अलग कॉम्पिटिशन सुद्धा आपल्याला जास्त आहे. त्याच्यामुळं जे जे पॉईंट येतं इकून तिकून कुठून जिथून भेटून तिथून घ्या, ते तिथून कलेक्ट करा. म्हणजे मी एक पुस्तक केलं, अमुक अमुक एक पुस्तक केलं की झालं माझं संपलं का, असं नका करू, आलं का लक्षात. कारण यावर्षी जवळपास आपण 85-90 हजाराच्या याच्यात फॉर्म येणार आहे, एक तगडी कॉम्पिटिशन्स आहे. मी त्याच्यावर एक दुसरा व्हिडिओ टाकणार आहे. तर ह्यो काय झाला आहे, दुसरा प्रश्न म्हणजे याच्यात मी 3 प्रश्न बनवले. पहिला प्रश्न झाला, केंद्र शासनाने फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वोत्कृष्ट विकासासाठी कोणता आणलं 2005-06 मध्ये. नंतर बनवला की 12व्या पंचवार्षिक योजने अंतर्गत ही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रम येते, हा केव्हा सुरू झाला, 2014-15 पासून सुरू झाला. हे तिसरा प्रश्न. नंतर हा कार्यक्रम फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा काय आहे. तर मग प्रश्न राहील की बा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमामध्ये केंद्र आणि राज्याचा हिस्सा काय असेल. मग 60/40, 50/50, त्याच्यानंतर 40/60 असंही करू शकतात, 40/60ही करू शकतात. म्हणजे केंद्र 40 देते आणि 60 राज्य देईल, असे आकडे फिरवू शकतात. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, इथं 60/40 काय लक्षात ठेवायचं, 60/40. किती प्रश्न बनले रे, अरे 4 प्रश्न इथंच बनलेले आहेत आपल्याला, अलग लक्षात. मी हे टेस्टमध्ये सुद्धा आपल्या हे प्रश्न इन्क्लूड करत आहोत, त्याच्यामुळे थोडा वेळ लागत आहे. जवळपास 4 टेस्ट मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, अलग लक्षात. नेक्स्ट, आता या जे अभियान याचं उद्देश आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे की बा ते केव्हा सुरू होते, त्याचा उद्देश काय आहे, अलग उद्देश काय हा महत्वाचा. तो उद्देश बघा, या अंतर्गत गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य म्हणजे निर्माण करणे, आपल्याला नवीन फळबागांची लागवड करणे. काय करायचं, नवीन फळबागांची लागवड करायची. दुसऱ्या, जुन्या फळबागांचं पुनर्जीवीकरण करणे, म्हणजे रिन्युएशन्स आपण म्हणतो हॉर्टिकल्चर्समध्ये. म्हणजे ज्या काही जुन्या फळबागा आहेत त्याचं पुनर्जीवन करायचं, नवीन फळबागाची लागवड करायचं. तिसरा, सामूहिक शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढवणे. बघा आता हे तुम्हाला थोडा ऑड वाटतो ना, की आपण तर एकात्मिक फल उत्पादन योजना बघत आहोत, त्याच्यात आपण बघत आहोत किंवा सामूहिक शेततळ्यांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढवणे हे बघत आहोत आपण, अलग लक्षात. तर बघा ह्या आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हरितगृह शेडनेटमध्ये नियंत्रित शेती करणे, हे सुद्धा उद्दिष्ट आहे, अलग लक्षात. त्याच्यानंतर एकात्मिक अन्नद्रव्य व एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे, हे एक उद्दिष्ट आहे. सेंद्रिय शेती, मनुष्यबळ विकास, काढणे उत्तर व्यवस्थापन म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट, या बाबीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. मग आता आपल्याला जर तुम्ही बघितलं तर याचं नाव आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, आणि याचे तुम्हाला जर उद्देश बघितलं तर तुम्ही अरे याच्यातले हे 2 ऑप्शन तर बाजूलाच करसा रे बाबा तुम्ही, अलग लक्षात. अरे हे नाही, याच्यासोबत एकात्मिक अन्नद्रव्य, आणि जर वाचलं नाही तर म्हणत आहे, हा वाचलं नाही तर आपण 100% बाजूला करू. एकात्मिक अन्नद्रव्य, एकात्मिक कीड व्यवस्थापन हे कशाला येईल याच्यात, तर नाही येते, अलग लक्षात. तर तुम्हाला प्रश्न इथं काय राहील की बा एकात्मिक फलोत्पादन अभियानाचे खालीलपैकी कोणता उद्देश किंवा उद्दिष्ट नाही आहे. तर हे जे काही दिलेले आहेत त्याच्यापैकी एक नसेल, किंवा एकात्मिक फलोत्पादन अभियानात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट आहेत, तर हे 4 देतील आणि 5वा ऑप्शन राहील ऑल ऑफ द अबो. 5वा काय राहील, ऑल ऑफ द अबो हा ऑप्शन राहील मित्रांनो. तर असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, बाकी काहीच नाही आहे. तर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय नाही, आपली जी टेस्ट सिरीज आहे कृषी सेवकची, जवळपास आपण याच्यात 12 टेस्ट दिलेल्या आहेत. टाइम जर भेटला म्हणजे तर अजून तुमच्यासाठी एखादी 2 टेस्ट त्याच्यात वाढून देईल, अलग लक्षात, अलग ह्या टेस्टमध्ये. आणि दुसरा हे करत आहे मी की ज्यांनी ह्या टेस्ट घेतल्या आहे आपल्या, अलग लक्षात, ज्यांनी ह्या आपल्या टेस्ट घेतल्या कृषी सेवकच्या, त्यांना ह्या PDF म्हणजे मागचे जे मी योजना घेतल्या होत्या त्याची PDF, ही PDF त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री देईल. फक्त तुम्हाला सध्या डाउनलोड नाही करता येणार त्या, अलग लक्षात. त्याच्यामध्ये फ्री देईल, तुम्ही ओपन करून त्या पॉईंट वगैरे नोट करू शकता. तर ही आपली टेस्ट आहे. ग्रामसेवकसाठी
आणि कृषी सहयोगसाठी हे डिप्लोमा बेसिसवर आहे. पहिलं सांगत आहे मी, हे डिप्लोमा बेसिसवरले क्वेश्चन्स येते 1070 आणि हे विस्तार कृषी अधिकारीचा कोर्स आहे. तर ज्यांना लागत असेल त्यांनी सदार ई ॲग्री प्लॅटफॉर्म हे ॲप डाउनलोड करायचं आणि खाली स्टोअर नावाचं ऑप्शन दिसते त्याच्यात जाऊन ते परचेस करायचं. काही प्रॉब्लेम आलास माझा नंबर आहे 95 27 20 21 26 या नंबरवर मला व्हॉट्सअपला हाय करू शकता. अलग लक्षात. चला तुमचा वेळ नाही घेता, हे आपली ॲडव्हर्टाइजमेंट. हे क्वेश्चनची क्वालिटी बघू शकता तुम्ही कशी आहे, मुलांना सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिस्पॉन्स होत आहे. कुठे एखाद्या क्वेश्चनचा जर बाय डिफॉल्ट जर कुठं रॉंग असेल तर मी त्याचे आन्सर तुम्हाला करेक्ट करून आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा मग त्या टेस्ट सिरीजमध्येच एक पेज टाकेल, जेणेकरून आपलं नुकसान नको व्हायला. अलग लक्षात. होते मान्य आहे, आम्ही कधी त्यांना मोर द्यान करायला सांगतो, ते लेस द्यान करतात टायपिंगमध्ये, आम्ही चेक करतो, पण कधी कधी आमच्याच्याने होते. जर असं काही झालेलं असेल तर मी करेक्शन्स मात्र त्याच्यात देईल. तुम्हीही मला कळवा सर ह्या प्रश्नामध्ये थोडी मिस्टेक आहे, आपण नक्की त्याच्यात हे करू, सुधारणा करू. अलग लक्षात. तर ह्या आपल्या टेस्ट सिरीज क्वेश्चनची क्वालिटी तुम्ही बघू शकता. ओके नेक्स्ट. चला आता ही पहिली योजना झाली एकात्मिक फळ विकास लागवड योजना. याच्यावर असे प्रश्न बनतील, पॉईंट नोट करून घ्यायचे आहेत. याची PDF सुद्धा मी आपले जे टेस्ट घेतील त्यांना देत आहे. ओके नेक्स्ट आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना लागवड योजना. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 100% सांगतो 3 प्रश्न याच्यावर राहतील. नुसतं या फळबाग योजनेवर 3 प्रश्न राहतील, मिनिमम 2 म्हणजे 4 मार्क. इथं मी एका मार्कासाठी आपल्याला लढायचं आहे, कारण लिस्ट या वर्षीची वेगळी राहणार आहे, सगळेच वेगळे राहणार आहे. तो एक वेगळा व्हिडिओ घेऊन येत आहे लवकर. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे. 2018-19चा काय कट ऑफ होता, कसं अभ्यास करायचा, आपला स्कोअर घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या, तो एक वेगळा व्हिडिओ येईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके बघा भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना. आता ही जी काही भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आहे तर ही याची पहिला गोष्ट नोंद करायची. याची सुरुवात कधी झाली मित्रांनो, ही झाली आहे 8 जुलै 2018. केव्हा रे? 8 जुलै 2018. स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. साधा प्रश्न राहील की स्वर्गवासी भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना ही कशाची संबंधित आहे. पहिला प्रश्न उत्तर द्यायचं, फळबाग लागवड. झाला प्रश्न. बघा मी प्रश्न कसे तयार करत आहे. प्रश्न तयार करणं हे एक स्किल आहे, अलग लक्षात. म्हणजे ह्यो पहिला प्रश्न झाला. दुसरा, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही याला शासनाची केव्हा मंजुरी भेटली. मग आता फॅक्च्युअल डाटा आहे बाबा, फॅक्च्युअल डाटा आहे. तर मग 6 जुलै 2018, 6 जून 2018, 6 जून 2017, 6 जून 2015 असं राहणार आहे. परफेक्ट माहिती असेल तर 100% तुमचं, नसलं तर मात्र 1 मार्क. एक क्वेश्चन गेला म्हणजे 2 मार्कना आपण मागं आलो. अलग लक्षात. 2 मार्कना मागं आलो म्हणजे आपण 40-50 जणांच्या मागं आलो. अलग लक्षात. पहा ही चालू झाली 6 जुलै 2018ला. अनुदानाचं स्वरूप काय, तर तिथं मी सांगितलं होतं एकात्मिक फळबाग ती झाली होती 60/40 केव्हा झाली 60/40 म्हणजे केंद्राचं किती होतं, केंद्राचे होते 60 म्हणजे केंद्राचा जास्त हिस्सा होता. अलग लक्षात. आणि राज्यानं किती द्यायचं, राज्यानं 4च द्यायचं आहे. अलग लक्षात. म्हणजे जर 100 कोटी आपण खर्च करत असेल तर 60 कोटी केंद्रानं द्यायची आणि 40 कोटी राज्य देईल. अलग लक्षात. तशा केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आहेत आपल्याला माहिती आहेत. आणि मी बाकीच्या सुद्धा योजना घेऊन येणार आहे, कारण ते GS मध्ये ॲग्रिकल्चरशी निगडीत ते विचारणार आहेत. त्या योजना सुद्धा मी घेऊन येत आहे. त्याचं स्वरूप हे 100% राज्य शासनाची योजना आहे. तुम्हाला प्रश्न राहील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना खालीलपैकी अर्थसहाय्य काय कसं आहे. तर मग 100% राज्य शासन, 100% केंद्र शासन, 50% केंद्र शासन, 50% राज्य शासन, 90% राज्य शासन, 10% केंद्र शासन. असे प्रश्न बनतील ना रे बा. तर ह्यो एक प्रश्न असा बनू शकते. नंतर आहे की बाई या योजनेचा उद्देश काय आहे. या योजनेचा उद्देश काय आहे, तर उद्देश बघा काय, शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे. शेतकऱ्याच्या उत्पादनात आपल्याला वाढ करणे साधा राहील. त्याच्यात आपण या योजना वगैरे कशात होतो, शेतकऱ्याचं उत्पादन वाढायला पाहिजे. दुसरं हे महत्वाचं आहे, 100% लक्षात घ्या, युवा शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती करणे आहे. जे युवा शेतकरी आहेत, जे शेती करत आहेत, यांच्यासाठी काय करायचे, एक रोजगार निर्मिती करायची आहे. जर तुम्ही 2 एकर 3 एकर काही सीताफळ लावले, मोसंबी लावले, काही दुसरं काही लावलं तर याच्यातून तुम्हाला एक चांगलं उत्पादन भेटू शकते. अलग लक्षात. बाकीचा युवा शेतकरी तिकडं अट्रॅक्ट होऊ शकतो. फळबाग लागवडामुळे बाकीच्याही तुमच्या एरियामध्ये बाकीच्याही लोकांना त्याच्यात रोजगार निर्माण होईल. तर हा एक उद्देश आहे. त्याच्यामुळं हा एक महत्त्वाचा युवा शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती. तिसरं, पीक रचनेत बदल घडून आणणे. आता जी पीक रचना आहे जी आलेली आहे आपण तीच करत आहोत.
थोडं शेतीमध्ये काही बदलही घडून आणावं लागतील आपल्याला. जर तुम्ही 10 एकर शेती आहे तर 10 एकर शेतीमध्ये एकच क्रॉप नाही घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यात थोडं डायव्हर्सिफिकेशन आहे. 1-2 एकर तुम्ही फळबाग लावून बघा, एखादी एकर हे संत्रा लावा, एखादी एकर मोसंबी लावा, एखादी एकर चिकू लावा, बोरं लावा, काही लावा, पण लावा, म्हणजे पीक रचनेत आपल्याला बदल घडून आणायचा आहे. त्याच्यानंतर उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत प्रमाणीकरण निर्माण करणे, आणि उत्पन्नाचा एक शाश्वत स्त्रोत म्हणजे बा शाश्वत आहे हा, त्याचं आपल्याला भेटेलच, अलग लक्षात, असा स्त्रोत निर्माण करणे. चौथा आहे पीक प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक कच्चा मालांचे उत्पादनात वाढ करणे. आता आपल्याला माहिती आहे प्रक्रिया उद्योग आहे तर भरपूर, त्यांना प्रक्रियासाठी कच्चा मालही भेटून जाईल, अलग लक्षात. आता मोठे हब तयार होता येतं, तसे इंडस्ट्री उभ्या राहता येतं, अलग लक्षात. तर हा एक त्याचा उद्देश आहे. जवळपास मी तुम्हाला 4 ते 5. मग तुम्हाला प्रश्न राहील खालील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा खालीलपैकी कोणता उद्देश नाही, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, हे याच्यातला एक देणार नाहीत. ओके. मग याच्यात दुसरे लाभार्थ्याची निवड किंवा त्याचे निकष काय असतात, याच्यावरही प्रश्न विचारला जातो. लाभार्थ्याची निवड व निकष काय असतात, तर याच्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना आहे, अलग लक्षात. हे स्टेटमेंट आहे, याला मी 2 स्टार करतो कारण खूप महत्वाचं आहे की बा जे महात्मा गांधी, जे मनरेगा आहे, आपण याला मनरेगा म्हणतो, त्याचं जॉब कार्ड ज्यांच्याकडे नाही हे, अलग लक्षात, ते याच्यासाठी पात्र ठरू शकत नाहीत. म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय म्हणजे जी काही मनरेगा योजना आहे या अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करता पात्र ठरू शकत नाहीत, अलग लक्षात, मनरेगा अंतर्गत जे शेतकरी पात्र ठरू शकत नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना, अलग लक्षात. त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल, म्हणजे एक वैयक्तिक शेतकरी असेल त्यालाच लाभ घेता येईल, संस्थात्मक लाभार्थ्यांना नाही. संस्थात्मक लाभार्थी म्हणजे फॉर एक्झाम्पल काही इन्स्टिट्यूशन्स असतात, त्यांची 200, 500, 1000 एकर जमीन असते त्यांची, अलग लक्षात, एवढ्याला जमीन असते त्या संस्थेच्या नावावर, त्यांना याचा लाभ भेटणार नाही, अलग लक्षात. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावे 7/12 नावावर असणं गरजेचं आहे त्या शेतकऱ्याच्या. उतारावर लाभार्थी, जर लाभार्थ्यावर संयुक्त गट असतील, म्हणजे आपण ज्याला जॉईंट खातं म्हणतो, असं जर जॉईंट खातं म्हणतो, जॉईंट जर असेल 7/12 म्हणजे दोघांच्या नावावर जर 7/12 असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी विविध प्रपत्रातील संमतीपत्र, तर आपल्याला त्याचं संमतीपत्र लागेल, जो दुसरा खातेदार आहे त्याचं सुद्धा संमतीपत्र लागेल, हे या लाभार्थीचे निकष आहेत. नेक्स्ट, जर 7/12 उतार्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी विहित प्रपत्रातील संमतीपत्र आवश्यक राहील, हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास 7/12च्या उतारावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबवण्यासाठी 3 कुळाचे संमतीपत्र आपल्याला इथं असणं गरजेचे आहेत, अलग लक्षात. 3 कुळाचा आपल्याला संमतीपत्र असणं आपल्याला गरजेचं आहे. प्रत्येक पॉईंटवर प्रश्न बनणार आहे आणि तसे तुम्हाला ते विचारणार आहेत, कारण जे कोणी पेपर सेटर राहणार आहेत ते 100% त्यांच्या योजनेवर भर राहील. पेपर झाल्यावर मला भेटा, कॉल करा आणि मला सांगा त्यावेळेस की सर तुम्ही सांगितलं होतं ते बरोबर होतं. ओके. आता महा डीबीटी आपल्याला माहिती आहे, याच्यावर अर्जामधून सर्वसाधारण याच्यात काय होते, महा डीबीटीवर अर्ज जे प्राप्त होतात याच्यामधून सर्वसाधारण गटात असतील, ज्या अनुसूचित जाती असतील SC, अनुसूचित जमाती असतील ST, महिला असतील, दिव्यांग व्यक्ती असतील यांची निवड करण्यात येईल. मग यापैकी एखादा दुसरा वेगळा टाकून देईल, अलग लक्षात, ऑप्शन्स मध्ये. तर ह्या आपल्याला ह्या गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे. कोणकोणत्या येतात अर्जामधून, सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व्यक्ती सुद्धा याच्यात होते. त्याच्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीत 50, 30, 20 याप्रमाणे अनुदान देय आहे. पण मित्रांनो याचा निकष बदललेला आहे आणि तो आत्ता बदललेला आहे, ते मी सुद्धा सांगणार आहे, अलग लक्षात. हे निकष 3 वर्षाच्या कालावधीत 50, 30, 20 याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. म्हणजे 3 वर्षाचा पहिला त्याला 50% द्यायचे. सपोज आता जर मी हे केला, सपोज आपल्याला त्याला 1 लाख रुपये द्यायचे येतं, किती, 1 लाख रुपये द्यायचे येतं, तर पहिल्या वर्षी 1 लाखामधले त्याला 50,000 द्यायचे, किती, 50,000 द्यायचे. ओके. दुसऱ्या वर्षी पुन्हा 30,000 द्यायचे, दुसऱ्या वर्षी पुन्हा 30,000 आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा 20,000 द्यायचे, अलग लक्षात. असं हे होतं, पण हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे लेटेस्ट मध्ये मी सांगत आहे. ही नोंद ठेवा याची लेटेस्ट मध्ये, ते त्याचे सुद्धा मी PDF ते टाकलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे मा पोर्टलचं जे आहे याच्यावर आपण महा डीबीटीवर याच्या संकेतस्थळावर तो अर्ज करू शकतो. तर हे बघा, शेतकऱ्याने स्व खर्चाने कोणकोणती कामं करायची.
आणि आर्थिक भार शासन कोणकोणत्या कामाला पैसा देईल हेही माहिती असणं गरजेचं. पहा आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर आता तुम्हाला तिथं आपण म्हणू की चिकूची बाग लावायची समजा सपोता, तर सपोत्याची बाग लावायची तर त्याच्यासाठी जमीन तयार करणं, त्याची माती व शेणखत व सेंद्रिय खत मिश्रण, खड्डे भरायचे, रासायनिक खत देणे, आंतरमशागत करणे, काटेरी कुंपण करणे, हे स्वतः हा शेतकऱ्यांनाच 100% करायचं. पण याच्यात सुद्धा आता हे कॅन्सल केलं आणि हे याच्यात अंतर्भूत केलं खत. आलं का लक्षात? हे बघा लेटेस्ट आहे. मला माहिती आहे की तुमच्याकडे ही योजना असेलही, तुम्ही जिथून कुठून हे वाचतही असाल किंवा ही योजना तुमच्याकडे असली, पण त्याच्यात हे जे मी काही आता समोर अपडेट सांगतो हे नाही येतं. आलं का लक्षात? हे अपडेट गरजेचे येतं. हे अपडेट मी सांगत आहे. तर पहिले हे सो खर्चानं करायचं होतं आर्थिक भार शेतकऱ्यांचा, पण आता इथं हे याच्यात अंतर्भूत केलेलं आहे ते सुद्धा सांगतो. मग शासन कशासाठी अनुदान देईल? तर खड्डे खोदायचे असतील आपल्याला, कारण त्याचे आपल्याला माहिती आहे खड्डे खोदावे लागतात, तर त्याच्यासाठी शासन अनुदान देईल. कलम किंवा रोपं आपल्याला आणायची असते त्याच्यासाठी शासन देईल. पीक संरक्षण आपल्याला करायचं, फवारण्या वगैरे लागतील त्याच्यासाठी देईल. नाग्या भरणे म्हणजे काय गॅप फिलिंग वगैरे आपण म्हणतो त्याच्यासाठी देईल. आणि ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, हे एक शब्द काढलेला आहे त्याच्यातून, ठिबक हा शब्द सुद्धा काढलेला आहे. त्याच्यासाठी पाणी देणे हेही गरजेचं आहे. तर याच्यासाठी 100% इकडं शासन देत होतं. आता याच्यात चेंजेस झालेले आणि हे चेंजेस कधी झाले? आत्ता झाले. हे बघा कधी झाले? 27 सप्टेंबरला. तुम्ही जर 27 सप्टेंबरचा ॲग्रो पेपर वाचला तर त्याच्यात हे चेंजेस दिलेले आहेत आणि ते चेंजेस सुद्धा मी तुम्हाला याच्यात देत आहे. म्हणजे तुमचा मार्कच जाणार नाही याच्यावर आलं तर. आलं का मित्रांनो? तुम्हाला असतील या योजना तुमच्याकडे, पण हे चेंजेस करून घ्या त्याच्यामध्ये. आलं का लक्षात? तर किती आधी लक्ष द्या, किती पिकं येतं? 16 पिकांना मिळणार अनुदान. बघा फळबाग लागवडीसाठी सुधारित मापदंड लागू, म्हणजे सुधारित मापदंड लागू केले. सुधारित केले तर पहिले कोणते होते? ते हे होते. पहिले कोणते होते? तर हे होते असे. आता सुधारित लागू केले ते तुम्हाला दाखवतो मी. अनेक यांनी वाचून दाखवतो थोडक्यात कारण खूप महत्वाचं आहे. अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या फळबाग लागवड योजनेतील मापदंडामध्ये अखेर राज्य शासनाने सुधारणा केली. त्यामुळे काय झालं की विविध 16 फळपिकांसाठी सुधारित वाढीव अनुदान देण्याचा मार्ग मोकळा लागला. किती पिकांना रे? तर 16 पिकं. किती पिकांना मित्रांनो? 16 पिकं. हे एक लक्षात घ्या. मग काय सुधारित? तर बघा सुधारित मध्ये काय केलेलं आहे आता त्यांनी की बा कृषी आयुक्तालयाच्या फलोत्पादन विभागाचे जे संचालक आहेत मोते साहेब, तर यांनी काय केलं की भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सुधारित मापदंडांना यांनी मंजुरी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना काय भेटणार आहे? वाढीव अनुदान. हे अनुदान 16 पिकं, बघा 16 पिकं नाही म्हणतो, 16 फळ पिकं याच्यात येतात. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न राहील की बा भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये किती पिकांना अनुदान दिले जाते? उत्तर काय? 16. अरे असे प्रश्न बनणार. अलग लक्षात. जे साधे प्रश्न राहणार आहेत पण आपले चुकणार आहेत असे प्रश्न बनणार. हे 16 पिकं येतं. तर याच्यामध्ये काय केलं की या योजनेच्या आधीच्या नियमामध्ये केवळ ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे अशी बात नमूद होती. सांगतो ना कोणती नमूद होती? हे बघा इथं दिली आहे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे हीच बाब नमूद होती त्याच्यामध्ये. पहिलं हे काय आहे तुम्हाला सांगत आहे ना मी, हीच बाब नमूद होती. आता काय केलंय? आता त्यांनी काय केलं की आता मात्र अशी बाब होती, आता त्यात रासायनिक व सेंद्रिय खत देणे ही एक नवीन बाब त्याच्यामध्ये आणली आहे. रासायनिक आणि सेंद्रिय खत देणे, त्यामुळे या दोन्ही बाबीसाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास आता अडचण राहणार नाही. म्हणजे त्यांना काय भेटणार आहे? तर एक्स्ट्रा अनुदान भेटणार आहे. अजून त्यांनी दिलंय इथं की बा शेतकऱ्यांना आधीच्या नियमानुसार जिवंत झाडाचे प्रमाण राखावे लागत असे आणि त्यानुसार 3 वर्ष मध्ये त्यांना ती रक्कम दिली होती. म्हणजे एक खांदा निसतं. आता बरेचसे हे असतात की जे फक्त आपल्याला या योजनेचं काय करायचं, त्याची जे सबसिडी भेटते तेवढी घ्यायची आणि बाकीचं मोकळं काम म्हणजे लावायचे नाही. तर पण मग असं होत होतं, तर त्याच्यासाठी काय केलं होतं की बा पूर्ण 1 लाख जर असेल तर ताबडतोब 1 लाख रुपये देत नव्हते. ते काय करत होते? 50%, 30% आणि 20%, म्हणजे 50,000, 30,000 आणि 20,000 असे द्यायचे 3 वर्षामध्ये. आता काय केलं याच्यात बदल? 3 वर्षामध्ये अनुक्रमे पहिले 50, 30, 20 अशा प्रमाणात अनुदान वाटले जात होते. ही पद्धत आता बंद केली. सांगतो ना रे बाबा, कुठं आहे हे? इथं सांगितलंय मी तुम्हाला. 3 वर्षाच्या कालावधीत 50, 30, 20 हे अनुदान देय होतं, पण आता नाहीये. आता काय आहे? आता इथे बंद केलंय. नवीन मापदंडानुसार बंद करण्यात आलं आणि अंदाजपत्रानुसार आता 3 वर्षामध्ये निश्चित रकमेनुसार आणि एक रक्कम ठरवतील. 3 वर्षामध्ये एक रक्कम ठरवतील आणि त्यानुसार ती दिल्या जाईल. राज्यात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून केवळ 2 हेक्टर पर्यंत अनुदान दिले जाते. हे एक प्रश्न लक्षात घ्या. तुम्हाला प्रश्न विचारले की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून किती हेक्टर पर्यंत अनुदान देण्यात येत होतं? तर 2 हेक्टर पर्यंत.
पहिले दिल्या जात होतं, परंतु ते केवळ जॉब कार्ड धारक, जे जॉब कार्ड धारक होते त्यांनाच, शेतकऱ्यांना दिले जात होते. तसेच त्यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी, अनुसूचित जाती आणि जमातीचे शेतकरी यांच्यासाठी ते अनुदान होतं. आलं का लक्षात? आता मात्र काय केलं यांनी की शासनानं स्वनिधीतून नवीन फळबाग लागवड योजना लागू केली, परंतु या योजनेत अनुदान मिळत होते. आता त्यामुळे आर्थिक मापदंड सुधारण्याची मागणी केली आणि ती मान्य झाली. त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना जास्त अनुदान भेटत. दुसरी गोष्ट, तुम्हाला किती अनुदान प्रति हेक्टरी भेटल्या जाते ह्या आकडे थोडे लक्षात असू द्या, महत्वाचे क्रॉपचेच असू द्या लक्षात. जसं पेरूला किती देतात एका हेक्टरसाठी? 74,000 रुपये. डाळिंब जर लावायचे असेल तर 1,20,000 रुपये दिल्या जातात एका हेक्टरसाठी. जे महत्वाचे तेच लक्षात ठेवायचं इथं. जसं संत्रा, मोसंबी याचे जे असतील त्याच्यातलं जवळपास 82,000, सीताफळासाठी 88,000, आवळ्यासाठी 60,000, चिंचसाठी 57,000, जांभळीसाठी 57,000, त्याच्यानंतर तुमचे चिकू कलमसाठी 64,000, नारळाची रोपे घ्यायची असेल 93,000. मग त्याच्यात बाणावलीची घ्यायची असेल, बाणा पिशवीसह घ्यायची असेल, पिशवी रीत घ्यायची असेल तर हे सुद्धा दिलेले आहेत. अलग लक्षात. तर थोडे हे महत्वाचे आहेत, आंबा, संत्रा, मोसंबी वगैरे, सीताफळ, जांभूळ याच पिकाचं ते लक्षात राहू द्या. तर ह्या अपडेट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ही आपण ती PDF टाकू. आता नेक्स्ट योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम. हा 100% कोण आहे? केंद्र पुरस्कृत. मागचा 100% कोण होता? राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकरचा. हे कोण आहे? केंद्र पुरस्कृत आहे. तर बघा याच्यामध्ये काय, फळबाग लागवड माध्यमातून पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन करणे. पहिला याचं उद्दिष्ट आहे की बा फळबाग लागवड माध्यमातून पूरक व्यवसायात वाढ करायची आहे आणि उत्पादन आपल्याला वाढवायचं. दुसरं आहे फळबाग लागवडीच्या माध्यमातून शाश्वत रोजगार निर्मिती तुम्हाला करायची आहे. अलग लक्षात. तिसरा आहे फळबाग लागवडी खालील क्षेत्रात वाढ करायची आहे. हे तर माहिती आहे, फळबाग लागवड खालील क्षेत्रात वाढ करायची आहे. फळबाग लागवडीच्या माध्यमातून शाश्वत रोजगार, शाश्वत तिकडे सुद्धा सांगितलं आहे. अलग लक्षात. समाविष्ट जिल्हे तर हे 34 जिल्हे आहेत. 2 जिल्हे सोडून द्यायचे आपले. अलग लक्षात. 2 जिल्हे सोडून जायचे 34, कारण ते शहरी जिल्हे आहेत. मुंबई उपनगर वगैरे झाले, त्याच्यात काय फळबाग तिथं जमीनच नाही आहे, तर फळबाग लागवड कुठून करतील? तर ते 2 जिल्हे आपण सोडून दिलेले आहेत. ओके. तर 34 जिल्हे. तुम्हाला प्रश्न राहील की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग कार्यक्रमात किती जिल्हे समाविष्ट आहे? तर उत्तर राहील 34 जिल्हे. आता याचे लाभार्थ्याचे निकष काय? खूप महत्वाचे आहेत. लाभार्थ्याचे निकष आवश्यक असतात. लाभार्थ्याच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. ठीक आहे. बरं, जमीन कुळ कायद्याखाली येत जर असल्यास, कुळ कायद्याखाली 7/12च्या उतारावर जर कुळाचे नाव असेल तर योजना कुळाच्या संमतीने राबवण्यात यावी. लाभार्थी जॉब कार्ड धारक असावा. हाच मोठा प्रॉब्लेम होता की लाभार्थी जॉब कार्ड धारक असावा. मग ज्यांच्याकडे जॉब कार्ड नव्हतं त्यांच्यासाठी मग फळबाग लागवड कोणती? तर त्यांच्यासाठी आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना लागवड. अलग लक्षात. ती आहे त्यांच्यासाठी. या योजनेसाठी जॉब कार्ड धारक असतील ते कोणकोणते असतील तर ते खूप महत्वाचे आहेत. कोणकोणते असतील, कोणकोणते पात्र असतील तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती, निर्धिसूदित जमाती, त्याच्यानंतर दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंब, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब, दिव्यांग व्यक्ती व स्त्री कुटुंब प्रमुख दिव्यांग व्यक्ती असलेल्या, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना या ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, हे सगळे लाभार्थी या योजनेसाठी काय तर लाभार्थी आहेत. तसंच अनुसूचित जमातीचे व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम 2006च्या पात्र व्यक्ती या योजनेतील लाभार्थी लागवड फळझाडे व वृक्षांच्या 2ऱ्या व 3ऱ्या वर्षी बागायत पिकांचे 90% आणि कोरडवाहू पिकांचे 75% झाडं जिवंत ठेवतील अशा लाभार्थ्यांना 2ऱ्या व 3ऱ्या वर्षाचे अनुदान देण्यात येईल. म्हणजे काय रे, तर तुम्हाला जर हे पूर्ण अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षी बागायत पिकांचे जे असेल तर तिथं 90% फळबाग ते जे काय राहतील ते जिवंत पाहिजेत आपल्याला, आणि कोरडवाहू असेल तर ते 75% ते जिवंत पाहिजेत, तरच तुम्हाला 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षाचं अनुदान भेटेल. नाहीत मग आपल्याला अनुदान भेटेल लावायचे काहीतरी तर तसं भेटणार नाही. लाभार्थ्यांना 2 हेक्टरपर्यंतच इथं हे भेटत होते, याची मर्यादा होती. जे मी तुम्हाला याच्यात सांगितलेलं आहे की बा त्याच्यात पहिलं मर्यादा होती तेवढी, म्हणजे 2 हेक्टर म्हणजे 0.5 ते 2 हेक्टरपर्यंतच मर्यादा त्याच्या आर्थिक मापदंडास मान्यता मिळालेली आहे. अलग लक्षात. नेक्स्ट, या योजनेचं स्वरूप काय आहे, तर या योजनेच्या लाभार्थी सलग शेतावर, शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर विविध फळ झाडांची, वृक्षांची, फुलांची, मसाला पिकांची लागवड करता येते. लक्षात घ्या,
याच्यात फुलांची आली, वृक्षांची आली, फळझाडांची आली, मसाला पिकांची आली, आणि कुठं तर शेतावरही करता येते, शेताच्या बांधावरही करता येते, पडीक जमिनीवरही करता येते. हे प्रत्येक शब्द लक्षात असू द्या. योजनेची अंमलबजावणी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, उद्या तुम्ही कृषी सेवक, कृषी सहाय्यक होणार आहे, तुमच्यावर ही जबाबदारी आहे. विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्फत केली जाते. लागवड कधी करायची? जून ते डिसेंबर पर्यंत आपल्याला करता येईल, कारण डिसेंबर पर्यंत आपल्याला माहिती आहे थोडा आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या तशात थोडा परतीचाही पाऊस असतो, अलग लक्षात. त्याच्यानंतर फळपिके कोणते आहेत? आंबा आहे, काजू आहे, चिकू आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवट, जांभूळ, कोकम, फणस, अंजीर, द्राक्ष, ड्रॅगन फ्रूट. हे पहा, ड्रॅगन फ्रूट लक्षात घ्या, ॲव्होकॅडो लक्षात घ्या, केळी सुद्धा आहे 3 वर्षासाठीची, सुपारी, साग, गिरीपुष्प, कडुलिंब, शेवगा, हदगा, बांबू, जठरोपा, कडीपत्ता, करंज, हे सगळे देतील, ऑल ऑफ द करतील तुम्हाला. ओके. फुलपिकं कोणते येतं? फुलपिकं बघा, गुलाब आहे, मोगरा आहे, निशिगंधा आहे, सोनचाफा आहे. मसाला पिकं कोणते येतं? लवंग आहे, दालचिनी आहे, जायफळ आहे, मिरी आहे. हे एवढेच लक्षात ठेवायचं. अदर जर त्यांनी दिलं तर ते कॅन्सल, अलग लक्षात, ते कॅन्सल, आणि तुम्हाला इथं प्रश्न बनणार असेल. नेक्स्ट, मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खालील बाबींचा समावेश करण्याचा प्रस्ताव 24/4/2023 म्हणजे लेटेस्ट माहिती सादर करण्यात आलेली आहे. तर याच्या अंतर्गत अजून काय सादर झालेलं आहे ती माहिती सुद्धा इथं दिलेली आहे. तर बघा, द्राक्ष फळबागासाठी प्लास्टिक कव्हर सुद्धा याच्यात अंतर्भूत आहे. डाळिंब पिकासाठी अँटी हेलनेट याचं सुद्धा यांनी दिलेलं आहे. तसंच आंबा, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, डाळिंब याच्या अर्थसहाय्याचा कालावधी 5 वर्ष करणे. पहिला कमी होता 3 वर्षाचा, आता 5 वर्ष करणे. कांदा चाळ उभारणी याच्यासाठी 18 मे 2023च्या शासन निर्णयात आर्थिक मापदंडास मान्यता मिळाली. हे आर्थिक मापदंड 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतात. म्हणजे एका शिफ्टला 2-3 शिफ्टमध्ये आपला सहसा 2 दिवसात हा प्रोग्राम आपला एंड होईल परीक्षाचा. तर तुम्हाला ह्या द्राक्ष फळ पिकासाठी प्लास्टिक कव्हर, डाळिंब पिकासाठी अँटी हेलिटर कव्हर, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथंही विचारते, आंबा संत्री जे मनरेगा योजनेअंतर्गत, फळबाग योजनेअंतर्गत आंबा, संत्री, मोसंबी, कागदी लिंबू, डाळिंब कलमे अर्थसहाय्याचा कालावधी किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा, संपला विषय. अशा पद्धतीनं आज आपण काय केलेलं आहे, त्या योजना घेतलेल्या आहेत, अलग लक्षात. तर आपल्याला टेलिग्राम चॅनल हे तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायच्या त्या सुद्धा इथं दिलेल्या आहेत, त्या सुद्धा घेऊ शकता. आणि मॅक्झिमम जणांना व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, आणि लवकरच मी दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहो. सॉरी, विकास योजनेचा भाग 3 आणत आहो. 3 झाला की अजून असे काही टॉपिक घेत आहो जे पुस्तकांमध्ये दिले नाहीत, तर ते टॉपिक सुद्धा मी घेऊन तुमच्यासाठी फ्री आपले या यूट्यूबवर घेऊन येत आहे मित्रांनो. ओके. तर आज आपण इथं थांबू. लाईक करा, शेअर करा, अलग लक्षात, लाईक आणि शेअर करा मित्रांनो.